नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण जे पूर्वी एक व्हिडिओ टाकला होता साधारणतः 1 महिन्यापूर्वी की रासायनिक खतांना आपण पर्याय म्हणून काय वापरू शकतो जेणेकरून आपला डाळिंब शेतीत जो आहे हा खर्च आपल्याला कमी करता येईल आणि आपल्या डाळिंब फळाची गुणवत्ताही वाढवता येईल आणि साईजही करता येईल, कलर वगैरेही चांगला येईल. ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित आपण लक्षात घेता आपण त्या टायमाला एक स्लरी सांगितल्या होत्या का आपल्याला रासायनिक खताला पर्याय म्हणून काही प्रमाणामध्ये रासायनिक खताच्या किमती लक्षात घेता खूप मोठा खर्च होतो. साधारणतः आपल्याला कुठलीही बॅग घ्यायला जर गेलं वॉटर सोल्युबल खतांची 52-33 घ्या किंवा अजून पुढच्या त्यातल्या ग्रेड घ्या, कमीत कमी 5,000 रुपये जे आहे आपल्याला त्या बॅगला मित्रांनो पैसे लागतात. तर 5,000 रुपये एक 5, 5,500, 6,000, 7,000पर्यंत जे आहेत वॉटर सोल्युबल खतांचे जे आहेत किमती आहेत. आणि वातावरण लक्षात घेता आणि सध्या वातावरण जे काही सिच्युएशन आहे हे लक्षात घेता शेतकरी तर लय मोठा खर्च करू शकत नाही आणि केला तर पुढं निसर्ग काय करण्याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपण याला पर्याय म्हणून जे आहे पेंडींचा वापर केला पाहिजे. हा असा आपण एक व्हिडिओ बनवला होता, तो कशा पद्धतीनं केल्या पाहिजे त्यामध्ये आपण ती त्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. तर ती स्लरी मित्रांनो आज आपण बनवत आहे. त्यामध्ये आपण सरकी पेंड घेतलेली आहे आणि शेंगदाणा पेंड घेतलेली आहे. यामध्ये आपण अजून काय काय मिक्स केलेलं आहे किंवा काय काय मिक्स करणार आहोत हे तुम्हाला मी सर्व काही दाखतो. तर याचा आपल्याला फायदा काय होईल, तर आपल्या फळांची जी आहे ही सर्वात मध्ये म्हणजे साईज वाढण्यासाठी जे आहे आपल्याला मदत मिळेल. ऑर्गॅनिक मटेरियल जमिनीत गेल्यामुळे जमिनीत जो काही pH आहे, जो काही इशी आहे हा वाढणार नाही. आणि ऑर्गॅनिक मटेरियल जमिनीत गेल्यामुळे जे काही जमिनीमध्ये जीवाणू असतात, गांडूळ असतात, जे PSB KMB बॅक्टेरिया असतात, जे इतर बॅक्टेरिया असतात, ह्या सर्व बॅक्टेरियांना आतमध्ये त्यांची कॉलनी तयार करण्यासाठी जे आहे सुपीक वातावरण तयार होत असतं. रासायनिक खतांमुळे ते इनबॅलन्स होतात. पण जर ऑर्गॅनिक मटेरियल जर जात राहिलं जास्तीत जास्त, वॉटर सोल्युबल खत आपल्याला देतच आहे, ते काय पूर्णपणे बंद करायचं नाही, पण त्याचा जो प्रमाण आहे आपल्याला कमी करायचा आहे. डोस जे आहेत हे कमी करायचं आहे आणि त्या जागी आपल्याला जे वापरायचं आहे थोड्याशा स्लऱ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या जमिनीत सुपीकताही टिकून ठेवता येईल, जमिनीमध्ये चांगले जीवाणूही आपल्याला वाढवता येतील आणि फळांना जे आहे साईज, चमक आणि रंग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला एकत्रित मिळाव्यात आणि आपला माल जो आहे हा एक्सपोर्ट क्वालिटीचा निघावा आणि एक्सपोर्टला आपला माल जावा, ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा आहे. आणि असं जर करायचं असेल तर आपल्याला थोडंसं ऑर्गॅनिक मटेरियलकडे जाणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही जीवामृतच्या स्लऱ्या वापरायच्या आहेत. अमृत पाण्याची स्लरी जे तुम्ही सांगितली होती की अमृत पाणी पण आपण वापरलं पाहिजे. त्यानंतर जे काही पिंडी आहेत ह्या पिंडींच्या स्लऱ्या आपण वापरल्या पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण केल्या पाहिजे, तर आपले जमीन आहे ही सुपीक राहील, आपलं पिकंही चांगलं निघेल, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघेल आणि त्यासोबतच जे काय आहे खर्चही आपला सगळ्यात मेन म्हणजे बऱ्यापैकी कमी येईल. तर आता मी साधारणतः 45 किलोच्या 2 बॅग आणलेल्या आहेत. 45 किलो जे आहे शेंगदाणा पेंड आहे आणि 45 किलो जे आहे ही सरकी पेंड आहे. तर आता मी साधारणतः सरकी 5 किलो घेणार आहे एकरी आणि शेंगदाणा ही 5 किलो घेणार आहे एकरी. आणि त्यामध्ये आपण काय काय अजून मिक्स करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतो. तर आता मी कशा पद्धतीने ते करत आहोत ते तुम्हाला दाखवतो. तर याचं प्रमाण किती घ्यायचं, तर बघू शकता अशा पद्धतीने जे काय आपण हे ड्रम तयार केलेले आहेत. यामध्ये आपण डिकम्पोजर ऑलरेडी टाकलेला आहे आणि ते मल्टिप्लाय जे आहे आपण करून घेतलेलं आहे. 3 दिवसाला आपण भिजवलेलं आहे. 3 दिवसानंतर जे काय आहे हे सर्व जे काही मिश्रण आहे आपलं वेस्ट डिकम्पोजरचं जे आहे हे तयार झालेलं आहे. यातले बॅक्टेरिया जे आहेत ह्या मल्टिप्लाय आहे झालेले आहेत. तर 1 एकरसाठी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे 5 किलो शेंगदाणा पेंट 1 एकरसाठी, 5 किलो सरकी पेंट 1 एकरसाठी, 2 किलो गूळ 1 एकरसाठी, 1 किलो बेसन 1 एकरसाठी आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा 15 ते 20 अंडी 1 एकरसाठी आपल्याला ह्या ड्रममध्ये जे आहे हे टाकायचे आहेत, जेणेकरून बॅक्टेरियाचा काउंटही चांगला वाढेल आणि त्यामधून आपल्याला जे काही आहे प्रोटीन भेटेल, कॅल्शियम भेटेल. आणि जी काही ही सरकी आहे, तर मित्रांनो ज्या ज्या बियामधून तेल निघते तर त्या बियांमध्ये जे आहे प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असतं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं असतं. त्यासोबत मित्रांनो यामध्ये आपल्याला काही प्रमाणात फेरसही मिळतो, मॅग्नेशियमही मिळतं, झिंकही मिळतं आणि इतर जे काही मायक्रोन्यूट्रन असतात तेही आपल्याला काही प्रमाणात यामधून जे आहेत ह्या सरकी पिंडीमधून, शेंगदाणा पिंडीमधून जे आहे भेटत जातात. त्यासोबतच याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला NPK हे चांगल्या पद्धतीनं भेटतं, याच्यामध्ये फॉस्फरस चांगल्या पद्धतीने भेटतो, आपल्याला पोटॅशही मिळतो, त्यासोबतच नायट्रोजनही मिळतो. शेंगदाणा पेंडीमध्ये नायट्रोजन जास्त आहे,
याच्यामध्ये सरकी पेंडीमध्ये नायट्रोजन कमी आहे, शेंगदाणा पेंडीमध्ये फॉस्फरस जास्त आहे, सरकी पेंडीमध्ये फॉस्फरस कमी आहे, शेंगदाणा पेंडीमध्ये पोटॅश कमी आहे आणि सरकी पेंडीमध्ये पोटॅश हा जास्त आहे. तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो हे गुणोत्तर आहे. यामुळे आपल्या जे काही डाळिंब शेतीमध्ये जो काही आडमाप जो खर्च आहे वॉटर सोल्युबल खतांना, तो खतांना आपण पर्याय म्हणून याचा वापर जर केला तर नक्कीच आपल्या शेती ही सुपीक होण्यासाठी मदत होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो फळाची गुणवत्ता वाढणे, फळांची साईज होणे, फळांना चमक येणे, त्यासोबतच मित्रांनो फळांना एक सुंदर असा कलर येणे, ह्या सर्व जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला यामधून भेटणार आहेत आणि रासायनिक खतावरचा खर्चही कमी होणार आहे आणि जमिनीची सुपीकताही आपली वाढणार आहे. यामध्ये आपण एक सांगत राहील, त्याच्यामध्ये आपण ह्युमिक ॲसिड जे आहे हे 500 ग्रॅम पर एकरसाठी पण याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. जे काय हे पाणी काळं दिसत आहे तर हे ह्युमिक ॲसिडमुळे आपल्याला दिसत आहे. तरी आपण ह्युमिक ॲसिड याच्यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून रूट झोन आहे हा चांगल्यापैकी ॲक्टिव्ह राहावा. आणि ह्युमिक ॲसिड म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये ह्युमस असल्यामुळं बॅक्टेरियाची काउंट वाढण्यासाठी आणि बॅक्टेरियांना ग्रो होण्यासाठी याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे, ह्युमस म्हणजे थोडक्यात मित्रांनो ऑर्गॅनिक कार्बनचाच प्रकार, ऑर्गॅनिक कार्बन जास्त असल्यामुळे जे काही बॅक्टेरिया त्यांचे आपल्याला वाढ चांगल्या पद्धतीनं पाहायला भेटते, त्यांच्या शरीराचा विकास हा चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतो. तर मित्रांनो हे सर्व काही मिश्रण आहे आता मी एकत्र करून घेतो आणि पुन्हा सोडल्याच्या नंतर 5-6 दिवसांनी आपण याला सोडणार आहोत. सोडल्याच्या नंतरही आपल्याला 4-8 दिवसात काय बदल होतात त्यावरही आपण एक व्हिडिओ जे आहे बनवणार आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्याला काय आला तो रिझल्ट आपल्याला पाहण्यासाठी मिळेल. तर मी आता जे काही मिश्रण आहे हे सगळे एकदा मिश्रण एकत्रित करून घेतो. मित्रांनो सुरुवातीला जे आहे हे ड्रममध्ये पाणी आहे कमीच भरायचं आहे, फुल पाण्याने ड्रम भरायचं नाही. साधारणतः एक अर्धा फूट खाली शिल्लक राहील. इथून अर्धा फुटाचा फेस आपल्याला मोकळा सापडला पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण पेंडी टाकतो तर त्या पेंडी नंतर फुगतात, मग त्यानंतर किती फुगतील याचा आपल्याला अंदाज नसतो. त्यामुळे ड्रम थोडासा कमीच ठेवायचा आहे. ज्यावेळेस ते 2 वेळा किंवा 3 वेळा फुगून वरती येईल तर त्यावेळेस आपल्याला त्याला हलवल्यानंतर ती खाली जाऊन बसते आणि ज्यानंतर मग खाली बसल्याच्यानंतर मग जो काही एरिया आपल्याला शिल्लक वाटतो त्या एरियामध्ये मग आपण तेवढं पाणी त्याच्यामध्ये पुन्हा भरू शकतो आणि पाण्याने त्याला पूर्णपणे भरून ठेवू शकतो. आणि मित्रांनो ज्यावेळेस आपण हे तयार करायला टाकणार आहोत तर त्यावेळेस टाकल्याच्या नंतर आपण याला दिवसातून 3 वेळा हलवणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो जी काही सरकी शेंगदाणा पेंड जी फुगणार आहे ती एक वरती एक लेअर बनवणार आहे आणि ती लेअर जर आपण फोडली नाही किंवा तिला हलवून जर मोकळं केलं नाही तर ऑक्सिजन जे आहे हा खाली पाण्यामध्ये जाणार नाही आणि ऑक्सिजन जर खाली पाण्यात गेला नाही तर जे काही याच्यामधले काही जीवाणू तयार होणार आहेत ते जीवाणू हे पूर्णपणे मारले जाणार आहेत, ते निष्क्रिय होणार आहेत. कारण ते जीवाणूपर्यंत जर ऑक्सिजन जर गेला नाही तर ते जीवाणू जे आहेत हे मरणार आहेत. तर त्यामुळे एक काळजी घ्यायची आहे, दिवसातून 3 वेळा याला हलवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून पूर्णपणे जे ऑक्सिजन आहे हा पाण्याच्या जे आहे हा तळापर्यंत ड्रमच्या तळापर्यंत हा जाईल आणि तिथले जे काही जीवाणू आहेत त्यांचे विकास हा चांगला होईल, ते चांगल्यापैकी ग्रो होतील. तर मित्रांनो अशा पद्धतीने जे काही आपल्याला ही स्लरी जी आहे ही बनवायची आहे. तर याला आता उद्या किंवा परवा दिवशी पुन्हा याच्यावर एक व्हिडिओ बनवेल मी का ती कशा पद्धतीनं तयार झाली आहे. आपण स्टेपवर त्याचे आहे व्हिडिओ टाकत राहू का दुसऱ्या दिवशी कशी होते, तिसऱ्या दिवशी कशी होते ते आपण पाहत जाऊ आणि त्यानुसार मग जे आहे तुम्हाला मी व्हिडिओ जे आहे हा टाकत जाईल, जेणेकरून तुम्हाला त्याचे बऱ्यापैकी माहिती होऊन जाईल. तर यानंतर या स्लरीबद्दल तुमच्या काही मनात प्रश्न असतील किंवा तुम्ही कुठली स्लरी वापरताय तेही कमेंटमध्ये सांगा. याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील या स्लरीबद्दल तर ते प्रश्नही कमेंटमध्ये विचारा. आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेजारी एक हाईपचं बटन आहे हाईप करा आणि इतरांनाही व्हिडिओ जो आहे शेअर करायला जे आहे विसरू नका, की कमीत खर्चामध्ये आपल्याला डाळिंबाची फुगवण कशी करता येईल आणि आपली जमीन आपल्याला सुपीक कशी बनवता येईल तेही त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांनाही त्याचा फायदा होईल. तर थांबूया व्हिडिओमध्ये. धन्यवाद.